नमस्कार. आपण एकतेने बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांना नमस्कार. परमात्मा एक कार्यक्रमात आपण सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांचे हार्दिक स्वागत आहे. मंडळी नमस्कार. तर मंडळी आपण या 2-3 दिवसामध्ये 3 दिवस झाले तर आपण एक सेवकांसाठी प्रश्न शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी एक प्रश्न ठेवलेला होता आणि त्या प्रश्नांची उत्तर काही सेवकांनी काही सेवकिनीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून YouTube कॉमेंटच्या माध्यमातून पाठवलेले आहेत. याबद्दल या सेवक सेविकांना माझा नमस्कार आणि खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे समोरील कार्यक्रमातील आणखी जे काही प्रश्न कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात जे विचारले जातात किंवा इथे आपण चर्चा करीत असतो त्यांची आणखी उत्तर आणि आणखी काही चर्चा विशेष स्वरूपात प्राप्त झाल्यास आपण ते सर्वांचे ज्यांनी कॉमेंट्स केले त्या सर्वांच्या या ठिकाणी आपण पाठवलेले उत्तर या ठिकाणी आपण उत्तरावरती उत्तर सांगणार आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत. तर आपण येत्या लवकरच, कारण 3च प्रश्न झाले, 3च दिवस आणि 3च प्रश्न आपण विचारलेत. पुढील आणखी काही त्याचा संग्रह जमा करून आपण त्यामध्ये आपण सांगू. तर त्यांना माझा नमस्कार आणि त्यांचे मी आभार मानतो. त्यांना नमस्कार आणि आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये आपण आपल्या या ठिकाणी आपण चर्चा बैठकीवरती प्रश्न उत्तर आपण आपल्या परमात्म्याच्या कार्यक्रमामध्ये आपण सादर केलेले होते आणि उर्वरित आपण जे काही प्रश्न आहेत आणखी आज आपण 5 प्रश्न घेत आहोत. आणखी उर्वरित प्रश्न राहतील कारण आपण एक टप्पा पूर्ण करणार आहोत. लवकरच आपण काही दिवसामध्ये महानतेगी बाबा ज्यांनी केलेल्या भगवत कार्याची जी प्राप्ती होती त्याच्यावरती सविस्तरपणे आपण चर्चा पुन्हा करणार आहोत. पुन्हा म्हणजे याच्या अगोदर काही आपण सविस्तर चर्चा केलेली नाही, पण ते आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आपण कंटिन्यू कार्यक्रम करणार आहोत. भगवंताच्या प्राप्तीनंतर आपण पुन्हा प्रश्न उत्तराचा भाग येईल ते बघू. पुन्हा वैचारिक क्रांती किंवा ज्ञानरस या पुस्तकातील काही लेख असतील ते आपण सादर करण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच सायंकाळची प्रार्थना यावर आपण एक विशेष लक्ष घालून आपण सायंकाळची प्रार्थनेवर सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमामध्ये जो नियमित कार्यक्रम आहे प्रश्न आणि उत्तर, ह्या प्रश्न उत्तर कार्यक्रमाला आपण थोडं कंटिन्यू समोर घेत आहोत. तर मंडळी काल आपण शेवटचा प्रश्न घेतला होता, अधिक प्रश्न होता काल. चर्चा बैठकीच्या माध्यमातून सेवक काय करू शकतात? तर चर्चा बैठकीच्या माध्यमातून सेवक स्वतःची, कुटुंबाची व समाजाची, गावाची प्रगती उन्नती करू शकतो. हा कालचा एक अधिक प्रश्न होता. आणि आजचा प्रश्न क्रमांक पहिला, ज्ञानरस या पुस्तकातील प्रश्न क्रमांक, ज्ञानरस या पुस्तकातील प्रश्न क्रमांक 48, ज्ञानरस या पुस्तकातील प्रश्न क्रमांक 48 आणि आजच्या कार्यक्रमातील प्रश्न क्रमांक पहिला, चर्चा बैठकमुळे काय होते? प्रश्न, चर्चा बैठकमुळे काय होते? तर उत्तर आहे, आपण काल एक प्रश्न घेतला होता, चर्चा बैठकीच्या माध्यमातून काय करू शकतात? तर चर्चा बैठकीच्या माध्यमातून सेवक स्वतःची, कुटुंबाची, समाजाची व गावाची तसेच या देशाची उन्नती करू शकतात. ठीक आहे. आता आपण कंटिन्यू प्रश्न, आजचा प्रश्न जो होता पहिला, प्रथम प्रश्न, चर्चा बैठकीमुळे काय होते? तर चर्चा बैठकीमुळे उत्तर आहे, चर्चा बैठकीमुळे एकता निर्माण होते. चर्चा बैठकीमुळे सेविकांत एकता कायम असते, कायम सेवकाची एकता असते, सेवकांत एकता असते. चर्चा बैठकीमुळे एकता निर्माण होते, चर्चा बैठकीमुळे सेवकांत एकता असते. आपला चौथा नियम आहे कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे. जर कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे आपण आपल्या सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये दररोज म्हणत असतो. तर या सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये जे आपण दररोज म्हणत असतो कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे, तर खरोखरच आपल्या कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे हा नियम अंमलात आणण्यासाठी फार महत्वाची गरज आपल्या मार्गामध्ये आता सुद्धा आहे. तत्पूर्वी मार्गात येण्या अगोदर तत्पूर्वी आपल्या गावामध्ये आहे आणि त्याच्याही अगोदर कुटुंबाची एकता असणे आपल्या
सेवकात एकता असणे म्हणजे आपल्या कुटुंबात जे सेवक असतात, सेविका असतात, त्यांची एकता असणे आवश्यक आहे. याची सुरुवात सर्वप्रथम आपल्याला घरून करावं लागते. घरी जर चर्चा चांगल्या होत असतील, घरी जर वातावरण चांगलं असेल आणि घरी जर चर्चा बैठकीचे स्वरूप असेल, सर्वप्रथम जर आपल्या घरी चर्चा बैठकीचे स्वरूप प्राप्त असेल, आपल्या घरची एकता असेल, आपल्या घरी सुखसमाधानी आपण जीवन जगत असेल, दुःखसुख तर सर्वांच्या जीवनामध्ये आहे आणि सुखसमाधान जीवन जगत असून बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी आपण पालन करत असेल तर आपल्या घरी आपल्या कुटुंबाची एकत्र बैठक जी असते, कुठेतरी दररोज आपल्या कुटुंबाची एकत्र आपण बसत असतो आणि त्या विचारातून जर चांगले वाक्य, चांगले शब्द आणि चांगले संस्कार निर्माण होत असतील तर त्यामध्ये आपल्या कुटुंबाची एकता आपल्याला दिसून येते. असे कुटुंब एका गावच्या बैठकीमध्ये जेव्हा प्राप्त होतात, असे कुटुंबाच्या माध्यमातून एका गावच्या बैठकीत जेव्हा एकतेचे गुणधर्म प्राप्त होतात, त्या गावात सुद्धा एकता प्राप्त होते. आणि अशा वेळेस गावात एकता प्राप्त झाली तर या गावांमुळे बाहेर गावामध्ये सुद्धा, परिसरामध्ये सुद्धा हे कार्य होतात. परंतु असे का होत आहेत, असे का होतात हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे. एकता कशी तुटते हे आपण लोकांनी शिकून घेतलेलं आहे, परंतु एकता कशी जोडायची हे मात्र आपण जोडून घेतलेले नाही. तर मंडळी, मला या माध्यमातून हे सांगायचे आहे की आपल्या मार्गामध्ये जर एकता घडवायची असेल आणि खरोखरच एकत्र राहायचे असेल तर प्रमुख कारण आणि प्रमुख उत्तर मिळेल फक्त चर्चा बैठक. म्हणून इथं प्रश्न घेतला, चर्चा बैठकीमुळे काय होते, तर चर्चा बैठकीमुळे एकता निर्माण होते. चर्चा बैठकीमुळे सेवकात एकता असते, जर सेवक एकत्र येत असतील तर. बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण यात शेअर केलेल्या आहे. नाही मग माझ्यामुळे काम राहतं तर मी नाही गेलो पाहिजे, मला बोलवतील, मी मानाची वाट पाहतो, असे काही सेवकाचे स्वरूप असतील तर आपण काही बोलू शकत नाही. तो त्यांच्या पर्सनल म्हणजे व्यक्तिगत विषय असतो आणि व्यक्तिगत विषयाला छेडणे, त्यांच्या पर्सनल कामात दखल देणे म्हणजे हे आपलं अधिकार नाही. आपण सर्वांगीण रूपानं, तत्वशब्द नियमाच्या रूपानं, तत्वशब्द नियमाच्या आचरणानं हे सर्व करतो म्हटलं तर अवघड सोपं आहे. परंतु याला जर आपण तत्वशब्द नियमाचे रूप न देता जर दुसरं रूप देऊन करतो म्हटलं तर कठीण आहे. कुटुंबात सुद्धा एकता असणे तेवढे गरजेचे यावेळेस वाटणार नाही, ज्यावेळेस चर्चा बैठकीचे स्वरूप नसेल तर. नामदारी राहण्यात काही अर्थ नसतो मित्रमंडळी. आपल्याला एकनिष्ठतेने बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम मोलाचे आहेत. म्हणून बाबांनी दिलेले, एकदा जर का आपण सत्य गमावला, एकदा जर मर्यादा गमावली आणि एकदा जर प्रेम गमावलं तर पुन्हाहून ते मिळणे फार कठीण असते. एकदा जर सत्य विश्वासघातात झाला, फिर लाख सर, एक म्हण आहे ना, लाख सर क्यों ना कट जाए, परंतु सत्य दाखवायला आणि सत्य समोर आणायला फार ताकद लागते. लाख सर क्यों ना कट जाए, नाही का, एक म्हण आहे, परंतु ती काही खोटी म्हणता येणार नाही. म्हणून तो विषय तर आपल्यामध्ये येणार नाही, कारण आपण तितके प्रतिभाशाली नाहीत. आपण साधे मानव आहोत आणि आपल्यासमोर एक सर काय, आपला एक सरनं एक धडच भरपूर मोठा असतो, कारण आपण कलियुगात आहोत. आणि दुसरी गोष्ट, आपण मोहमाया अहंकार जे आहे तर सत्यमर्यादा प्रेम पण आपल्या सोबत असते. म्हणून मोहमाया अहंकाराला दूर करा, सत्यमर्यादा प्रेमाला जेवण करा. आपल्याला एखाद्याने कोणती वस्तू जेव्हा मागतो, तिची जर आपल्याला अहमियत नसेल, आपल्याकडे आपण, मी कालही म्हटलं होतं आणि आज सुद्धा म्हटलं की आपण एकदम आयजन जर बनतो म्हटलं तर नाही जमणार. आपल्याला सामान्य लोकांकडे पाहून, सामान्य परिस्थितीकडे पाहून जर आपण जीवन जगू तर नक्की आपण सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. परंतु त्याऐवजी जर आपण मेरी मुर्गी की मेरी एक ही टांग म्हणल्यानंतर, कारण मुर्गीला तर 2 टांगा असतात, परंतु मेरी मुर्गी मेरी टांग म्हणल्यानंतर आपण काही करू शकत नाही. परंतु असे काही लोक या समाजामध्ये आहेत जो खोट्याच्या सहवासाने काही पण प्राप्त करू शकतात आणि काही प्राप्त झाल्यानंतर मध्ये सत्य निर्माण करू शकत नाही. परंतु जिथं सत्य निर्माण झालं नाही तिथं ती जिंदगी पूर्ण होत नाही, हे मात्र सत्य आहे. त्यासाठी मानव धर्माची शिकवण जी बाबांनी दिलेली आहे ती फार मोलाची आहे. जर आपण पूर्वरच आपल्याला सत्य जर जागृत करायचे असेल तर आधी ज्या माणसाला आपण खोट्याच्या सहवासामध्ये आणलं, त्या माणसाला आपण सत्यामध्ये कसे घेऊ आणि सत्यमर्यादा प्रेमामध्ये कसे आणू, हे जर आपण शिकलो तर आपल्यामध्ये बैठकीचे स्वरूप प्राप्त होते.
चला, आपला एकतेचा प्रश्न होता. अजून सत्यमर्जा प्रेमाच्या भागामध्ये ह्या साऱ्या गोष्टी येतील आणि आपण आपल्या नियमित कार्यक्रम तर चर्चा बैठकीमुळे काय होते तर खरंच आहे मंडळी, चर्चा बैठकीमध्ये हे सर्व मिळतात. आजच्या कार्यक्रमातील प्रश्न क्रमांक 2 आणि चर्चा बैठकीत आणि प्रश्न क्रमांक ज्ञानरस मधील प्रश्न क्रमांक 49 चर्चा बैठकीत करता काय लागत नाही विशेष आहे. उत्तर आहे, प्रश्न आहे चर्चा बैठकी करता काय लागत नाही, तर उत्तर आहे चर्चा बैठकीला संपूर्ण दिवस, संपूर्ण हप्ता कसल्याही प्रकारची दान दक्षिणा, पैसा, धन दौलत लागत नाही. तुमच्या लक्षात आलं? चर्चा बैठकीला संपूर्ण दिवस लागत नाही. दिवस जर 24 तासाचे आहे, दिवस जर 24 तासाचे आहे, पुढला काय आहे संपूर्ण हप्ता. चर्चा बैठकीला संपूर्ण दिवस, संपूर्ण हप्ता. एका हप्त्याचा जर विचार केला, एका दिवसाचा जर विचार केला, हप्ता तर खूप मोठा झाला, परंतु दिवसाचा जर विचार केला, 24 तासाचा दिवस, 7-8 तास झोप, 7-8 तास काम, 1 तास सकाळ संध्याकाळ दुपारचे जेवण आरामामध्ये, 10 मिनिटं पाणी, 15-20 मिनिटं बाहेरील स्वच्छालयन आणि आणखी काही विशेष बाहेरील कामे, त्याच प्रकारचे व्यायाम वगैरे पकडून सानी सगळं येथ्या मेथ्या केल्यानंतरही आपल्याकडे काही वेळ शिल्लक असते. या वेळेतील आपण 1-2 तास नाही देऊ शकलो तरी 1 तास काढू शकतो आणि संपूर्ण हप्त्याचा जर विचार केला तर 2 तास आरामामध्ये आपण काढू शकतो. आणि हे जर वेळ आपण काढू शकत नाही तर विचार करा, पान टपरीवर 2 तास आपल्याला आरामात मिळतात दररोज. मी तर चर्चा बैठकीसाठी म्हणत आहोत. पुन्हा बायांना सिरियली पाहण्यासाठी किती वेळ मिळते, बाया घरी सिरियली पाहतील पण चर्चा बैठकी जात नाही मंडळी. चर्चा बैठकी विचारलं तर मी बाहेर जातो, मी इथं जातो, अमक जातो, ढमक जातो, मला हे काम आहे, जमत नाही त्यावेळेस ठीक आहे, परंतु जेव्हा जमते तेव्हाही म्हणते मला जमत नाही. मंडळी हे सर्व आपण सुखापोटी म्हणतो. दुःख आले का बाबाची आठवण बरोबर येते मंडळी. समोर काय म्हटलं आपण, कसल्याही प्रकारची दान दक्षिणा, पैसा, धन दौलत लागत नाही. आता बाकीच्या धर्मात, बाकीच्या पंथात काय घडलं हे मला माहिती नाही. बाकीच्या धर्मात, बाकीच्या पंथात काय घडलं हे मला माहित नाही. आपल्याला आपल्या माध्यमातून आपल्या चर्चा बैठकीमध्ये चर्चा बैठकीचे स्वरूप घडवण्यासाठी कसल्याही प्रकारचा 1 रुपया द्यावा लागत नाही, हे मात्र सत्य आहे. आपल्या मार्गामध्ये, बाकीच्या धर्मात नाही म्हणू शकत, परंतु आपल्या मार्गामध्ये चर्चा बैठकीसाठी 1 रुपया सुद्धा द्यावा लागत नाही. कसल्या प्रकारची दान दक्षिणा, पैसा, धन दौलत द्यावा लागत नाही, हे मात्र सत्य आहे. म्हणूनच तर मंडळी असं आहे, जिथं फुकट मिळते तिथं आपण फुकटच, जिथं फुकट भेटते तिथं तिकट राहतो आणि जिथं विकत भेटते तिथं मस्त राहतो, म्हणजे चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो, कारण ती विकृतीची आहे. मंडळी फुकटची वस्तू जिथं मिळाली जाते ना तिथं लाभार्थी, आता एखाद्या ठिकाणी सांगतो ना, महाप्रसाद सर्वश्रेष्ठ दान आहे, परंतु एखाद्या ठिकाणी महाप्रसाद वाटणारे जे मेहनत करून वाटतात ते फार मोलाचे काम करतात. जाणारे ते एक महाप्रसादाचे झालं, परंतु वाटण्यासाठी ताकद लागते, पैसा लागतो, ते फार मोजके लोक असतात, त्याला लाभ घेणारे अनेक लोक असतात. तो प्रसाद आहे एक आपल्यासाठी, आपण त्याचा आदर करतो. एखादा व्यसन करत असेल, बेवडा असेल किंवा एखादा खर्रा खात असेल एखादा माणूस, आहे का ग भाऊ खर्रा खाण्यासाठी? नाही का? एखादा बेवडा असेल, बेवड्याला बरोबर पटवते दारू पिण्यापुरता, परंतु त्याला पाहिजेची राहिली किंवा त्याच्या जेवढच्या त्याला खर्रा चारायला राहिलं हे व्यसन आहे. परंतु असे काही करून घेऊ नका. फॉर एक्झाम्पल, क्षमस्व माफी मागतो. यावरून मला हे सांगायचे होतं की समाजामध्ये चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडत असतील त्याच्यामध्ये एक श्रम लागतो. वाईटही गोष्टी, माझे काही पदार्थ घेत असतील काही फुकट भेटत नाही, आणि पुण्याचे काम करत असतील तरी काही फुकट होत नाही. त्याच्यासाठी पुण्याचे काम करण्यासाठी 2-4 प्रकार आहेत. एक श्रमदान असतो, कुणाकडे अन्नदानाचे स्वरूप असतो, कुणाकडे नेत्रदानाचे स्वरूप असतो,
प्रत्येकाकडे वेगवेगळं स्वरूप आहे दान करण्याचे. कोणी गुरुजी लोक आहेत जे फुकट ज्ञान देतात, कोणी मार्गदर्शक मंडळी आहे जे फुकट दान देतात. प्रत्येकाकडे वेगवेगळं भगवंताने दिलेलं आहे आणि ते प्रत्येक जण आपापली बजावणी करत असतात. प्रत्येक जण प्रत्येकापरी काहीतरी दान देण्याचे प्रयत्न करतो. परंतु त्या दानाची जर अपेक्षा यातील लोक जर करत नसतील तर त्याला पुण्यात्म देण्याचे काम सुद्धा तो परमात्मा करतो. त्या लोकांमध्ये सुद्धा पुण्यात्माचे काम परमात्मा करत असतो आणि परमात्माच्या माध्यमातून जो आपला भगवंत असतो तो सर्व करता असतो. म्हणून मंडळी, आपण जे चर्चा बैठक आहे त्यामध्ये आपल्याला फक्त जाऊन बसायचं आहे पहिला कारण. दुसरं कारण आपल्याला तेथील आत्मानुभव घ्यायचा आहे. तिसरं असं की आपल्याला एखादा अनुभव आला तर आपल्याला तिथे शेअर म्हणजे सांगण्याचे प्रयत्न करायचे. चौथं असं की त्याच्यामध्ये शांतता ठेवायची आहे. पाचवं असं की सार्वंगीण सेवकाच्या उन्नतीवरून आणि सार्वंगीण आपल्या सेवकांच्या बैठकीवरून त्या ठिकाणी एकता घडून आणायची आहे. आणि विशेषतः असे बरेच छोटे छोटे प्रश्न आहेत, जसं आपलं कुटुंबासहित जाणं, आणखी आनंद प्राप्त होणे, दुःख दूर होणे, बरेच सारे आत्मानुभव आहेत. आणि त्यासाठी आपल्याला दान दक्षिणा द्यायची नाही. त्यासाठी फक्त आपल्याला 2 तासाची, एका हप्त्यातून 15 वाडी आणि महिन्यामधनं 2 तासाची आपल्याला वेळ काढायची आहे. 2 तासाची वेळ आपण म्हणतो, परंतु काही काही गावामध्ये गेले सायंकाळची प्रार्थना म्हणतात, घरचे लोक सांगतात आणि चर्चा बैठक समाप्त करून देतात. मंडळी, असं नका करू. चर्चा बैठक आपल्या प्रश्नामध्ये येते किंवा नाही येत हे मला माहिती नाही. आलं तर आपण त्याला थोडंसं डायरेक्ट करू, पण इथं आपण बोलूनच घेऊ ना. आता चर्चा बैठक जेव्हा आपण आपल्या घरी चर्चा बैठक सुरुवात होते तेव्हा घरातील ज्याच्याकडे चर्चा बैठक असते त्या लोकांनी सहकुटुंबांनी आपले विचार द्यावेत. जसं अध्यक्ष किंवा संचालन एक असतो. बहुतेक 70-80% मध्ये चर्चा बैठक बरी होते. 10-20% मध्ये चर्चा बैठक मायनस प्लस वाटते मला. कारण चर्चा बैठकीमध्ये मी बऱ्याच ठिकाणी गेलो, बऱ्याच ठिकाणी चर्चा बैठकीमध्ये पाहिलेले आहे. असं काही विषय नाही. त्याच्यामुळे याच्यावरून जो मला खूप काही अनुभव नाही, खूप काही आत्मज्ञान नाही, खूप काही मोठं ज्ञान नाही, खूप काही मार्गदर्शक नाही मी. म्हणजे मला छोटे छोटे जे अनुभव आले त्यामधून मी सांगतो की ह्या ज्या चर्चा बैठकी होतात, परंतु काही ठिकाणी चांगल्या चर्चा बैठकी होतात, परंतु सर्वांसाठी मी सांगतो चर्चा बैठक सुरू करा, चर्चा बैठकीचे मजकूर करा. सर्वप्रथम सेवक 3-4 अधिक सेवक झाले, नियमित वेळ चर्चा बैठकीची वेळ झाली. आपण जे काही आपल्या गावाच्या रूलप्रमाणे सेवकाच्या बैठकीवरून जे काही आपण विशेष म्हणजे चर्चा बैठक सुरू करतो, चर्चा बैठक सुरुवात करायची. चर्चा बैठक सुरू करण्या अगोदर आपल्या इथं तेलाचा दिवा, अगरबत्ती, कापूर हे लावणे आवश्यक आहे. कापूर लावल्यानंतर प्रणाम करायचे आणि प्रणाम केल्यानंतर मध्ये आपण कापूर विजल्यानंतर जयघोष करायचे. त्यानंतर ज्याच्याकडे चर्चा बैठक असते त्याने उभं व्हावं, चर्चा बैठक मजकूर वगैरे ते काय घोषित करावं, सादर करावं. त्यानंतर त्याने अध्यक्ष संचालन करते नेमावं. त्याच्यानंतर मध्ये संचालन करते आणि अध्यक्षाची दोघांनी आपली भूमिका बजावावी. म्हणजे आपली अध्यक्षस्थान स्वीकार करून आपलं समोरचे कार्यक्रम सुरू करावं. यानंतर मध्ये सर्वप्रथम संचालकांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी ज्याच्या घरी चर्चा बैठक आहे त्याच्या घरच्या संपूर्ण परिवारांना त्यांच्याकडे होत असलेल्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून त्यांना त्यांचे मार्गदर्शन, तत्वशब्द, नियम, विनंती, प्रार्थना जे काही विचार आहे ते विचारून घ्यावे. आणि अन्य जे सेवक बसले असते, आता चर्चा बैठक आपल्याला किती लोकांमध्ये घ्यायची आहे, तर कमीत कमी 1 तास चालायला पाहिजे, 2 तास चालायला पाहिजे, हा तुमचा उद्देश असतो सेवकांच्या संख्येवरून. तर अशा वेळेस सेवकांचे आपल्या सेवकांच्या सेवक सेविका बसल्यानंतर मध्ये सर्वांनी त्या ठिकाणी आपापले संचालकांनी त्या ठिकाणी शब्द द्यावा आणि त्यांना उभे करून चर्चा बैठक परिपूर्ण करा. कोणाला मार्गदर्शन विचारावं, कोणाला वाटलं तर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून दुसऱ्या सेवकाला प्रश्न येईल. जर एखादा आता कधी कधी तर प्रश्न येतो, एखाद्या सेवकाने जर एखाद्या सेवकाला उभं केलं
आणि त्याला प्रश्न विचारला, साधा प्रश्न, विनंतीमध्ये मी किती वेळा येतो, आणि त्या सेवकाने सांगितलं, त्याला जर उभं ठेवलं तर दुसरा सेवकाला तो उभं करतो. पण त्याला उभं ठेवल्यानंतर त्याला नाराजी येता कामा नये, कारण आपण एवढे दिवस मार्गामध्ये येत असतो आणि आपल्याला साधं विनंतीमध्ये मी किती वेळा येतो हे माहित नसते. परंतु त्याला सांगितल्यानंतर तो सेवक सांगतो की विनंतीमध्ये 4 वेळा येतो मी हा शब्द. तर त्याच्यानंतर त्या सेवकाने सांगायचं विनंतीमध्ये 4 वेळा मी शब्द येतो. परंतु कधी कधी या प्रश्नावरून कोणी नाराज होतात, मला उभं का ठेवलं, फलनाला उभं नाही ठेवलं. कधी कधी पक्षपाती पण करू नये. एखादा खूप ज्ञानी राहिला, त्याला प्रश्न आला, त्याला बसवून द्यायचं असं कधीच करू नये, त्याला उत्तर सांगायचं. परंतु कोणत्याही जर चर्चा बैठकीमध्ये आपण जसं कोणाला मार्गदर्शन विचारता येईल, कोणाला अनुभव सांगता येईल, परंतु प्रश्न उत्तर विचारल्यानंतर कोणाला जर आलं नाही तर त्याला हसू नका, त्याला समोरच्या चर्चा बैठकीत करता मार्गदर्शन करा आणि त्याला सांगण्याचे प्रयत्न करा. आता हा एक प्रश्न आला, चर्चा बैठकीमध्ये एखादा 4 बैठकीत, 5 बैठकीत, 10 बैठकीत 1 वर्ष 2 वर्ष जात नाही आणि पुन्हा चर्चा बैठक गेल्यानंतर त्याला उभं केल्यानंतर त्याला काही येत नाही आणि काही आल्यानंतर मध्ये तो म्हणतो की अरे यार मी चर्चा बैठकीमध्ये गेलो, त्याच्या मनातली एक संकल्पना, आणि मग मला आलं नाही, मला इतक्या लोकांमध्ये उभं केलं, मला बरं नाही वाटलं, मी पुढच्या बैठकीत जात नाही, असं त्याचे मन असतं. परंतु अशा सेवकाने अशी संकल्पना ठेवू नये आणि चर्चा बैठकीत जाणार नाही असं म्हणू नये. म्हणून त्या व्यक्तीने चर्चा बैठकमध्ये जायला पाहिजे. पुन्हा त्याने हा विचार केला पाहिजे, मी इतके दिवस गेलो नाही, हे माझी चूक होती, मी जर नियमित चर्चा बैठकीत गेलो असतो तर मला प्रणाम करता आलं असतं, सेवकांमध्ये उभं होता आलं असतं, सेवकिनीमध्ये उभी होता आलं असतं, अशी त्या सेवकिनीची, सेवकाची एक संकल्पना असते आणि त्याने सेवकाने संकल्पना मजबूत करून एकनिष्ठ राहून पुढील चर्चा बैठक पूर्ण करायला पाहिजे. तर बरेचसे छोटे छोटे पॉईंट असे कोणत्या तरी प्रश्नावरून, कोणत्या तरी उत्तरावरून या ठिकाणी सादर होतात. मला पण यावरून वेगवेगळं सादरीकरण करता आलं, नाहीतर एका वेळेस इतकं सारं कुठं एखाद्या ठिकाणी आपण इतकं सारं कुठं बोलणार आहोत, अर्धा तासामध्ये इतकं सारं कुठं चर्चा बैठकीवरून बोलता येणार आहे. तुम्हाला माहित आहे, आपण मागच्या चर्चा बैठकीचे एक मार्गदर्शन या ठिकाणी परमात्मा एक मार्गाशी आपली चर्चा बैठकीचे आपण सादरीकरण सादर केलं. पुन्हा गेल्या 3-4 दिवसापासून चर्चा बैठकीचे प्रश्न उत्तर कंटिन्यू सुरू आहे नाही का. तर इतकं मोठं चर्चा बैठकीचे प्रकरण कुठे आपण एका वेळेस लिहिणार आहोत. परंतु स्टेप बाय स्टेप जेव्हा आपण हा कार्यक्रम घेत आहोत त्यात मात्र मला बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगता आल्या, लिहावंसं वाटते आणि काही गोष्टी आपण लिहिलेल्या आहेत, म्हणून आपण त्या लिहिल्याच्या आढावावरून घेत आहोत. तर म्हणून अशा काही लोकांनी असं समजू नये. आणि चर्चा बैठकीमध्ये आपण विशेष, आता बरेचसे सेवकांचे मुलं एक असते, बाप मार्गामध्ये गेला, मला काय करायचं आहे चर्चा बैठकीचे, असे सुद्धा काही मुलं मुली सुद्धा. परंतु असा विचार करू नका, चर्चा बैठकीच्या माध्यमातून खूप काही मिळते, थोडीशी समजण्याची गरज आहे. तर बरेच सेवकाचे छोटे छोटे प्रश्न असतात, असे प्रश्न घेऊ नका. आपल्यामध्ये संयम ठेवा, सहनशीलता ठेवा आणि नमस्कार एकमेकांना करा, म्हणजे सर्व बरोबर आपलं होईल. जर आपण संयम ठेवला नाही, सहनशीलता ठेवली नाही आणि क्रोधाने जर आपण कोणतेही काम करतो म्हटलं तर काहीच होणार नाही. दोघं पती पत्नी असतील, जर त्यांनी संयम ठेवला नाही, सहनशीलता ठेवला नाही आणि एकमेकांसोबत बोलले नाही, किती दिवस चुपचाप असतात. परंतु तेच पती पत्नी किंवा तेच मित्रमंडळी किंवा तेच विरोधी लोक जर संयम ठेवून, सहनशीलता ठेवून आपल्या चुका जर समजून घेतील, मी कुठे चुकलो हे जर लक्षात करून घेतील, मी हे जर असं केलं नसतं तर असं झालं नसतं, हे कोणी पती पत्नी असो किंवा 2 मित्र असो किंवा भांडण करणारे विरोधी पक्ष असो किंवा पक्ष नेते असो किंवा अमक असे या ठमक असे किंवा ढमक असे किंवा अमक असे, हे सर्व लोक जर एकमेकांमध्ये संयम ठेवतील, सहनशीलता ठेवतील आणि नमस्कार एकमेकांसमोर घेतील तर या मात्र कसल्या प्रकारचा विरोध राहणार नाही आणि एकता कायम राहील आणि या ठिकाणी एक एकतेचे रूप राहील आणि त्या माध्यमातून एक चर्चा बैठक चांगली घडेल. ती एकता आत्मसन्मानाची असेल, या मार्गाची असेल, आपल्या एकतेची असेल, आपल्या मित्रतेची असेल, आपल्या पती पत्नीची असेल, आपल्या जीवनसाथीची असेल, आपल्या मुला मुलींची असेल, आपल्या आजी आजोबाची असेल, विरोधकाची असेल, ते विरोधक नसतील, ते एकत्र बसतील. तर म्हणून मला हे सांगायचे होतं की चर्चा बैठक कुठे जरी होत असेल तर तिला दान दक्षिणा लागत नाही, तिला काही लागत नाही. चर्चा बैठक समजणे फार महत्वाची, नितांत गरज आहे. तर बरेचसे लोक जेव्हा आपला कार्यक्रम ऐकतात त्यांनाही वाटतं की मी आपला कार्यक्रम ऐकलो आणि चर्चा बैठकमध्ये नाही ऐकलं तर काय होते. तर म्हणून चर्चा बैठक फार महत्वाची आहे आणि चर्चा बैठकीकडे विशेष लक्ष असू द्या. म्हणून चर्चा बैठकीत काय लागत नाही, तर चर्चा बैठकीत संपूर्ण दिवस, संपूर्ण हप्ता कसल्याही प्रकारची दान दक्षिणा, पैसा, धन दौलत लागत नाही.
आजच्या कार्यक्रमातील प्रश्न क्रमांक 3 आणि ज्ञानरस या पुस्तकातील प्रश्न क्रमांक 50. चर्चा बैठकी करता मानवाकडून म्हणजे या नर नारीकडून म्हणजेच या सेवकांकडून चर्चा बैठकी करता मानवाकडून नर नारीकडून काय पाहिजे? चर्चा बैठकी करता मानवाकडून नर नारीकडून काय पाहिजे? उत्तर: चर्चा बैठकी करता मानवाकडून साप्ताहिक पंधरवड्यामधून 2 तासाची वेळ, शुद्ध आचरण व चांगली वागणूक पाहिजे. चर्चा बैठकी करता मानवाकडून उत्तर आहे चर्चा बैठकी करता मानवाकडून साप्ताहिक पंधरवड्यामधून 2 तासाची इथं मासिक शब्द मायनस झालेला आहे. तर चर्चा बैठकी करता मानवाकडून म्हणजे या सेवक सेवकाकडून नर नारीकडून साप्ताहिक पंधरवडी आणि महिन्यातून साप्ताहिक पंधरवडी किंवा महिन्यातून जशी आपल्या गावामध्ये चर्चा बैठक होत असेल त्यानुसार 2 तासाची वेळ, शुद्ध आचरण व चांगली वागणूक पाहिजे. हे सुद्धा महत्वाचे प्रश्न. हा सुद्धा प्रश्न महत्वाचे आहे. चर्चा बैठकी करता 2 तासाची वेळ हे आतापर्यंत आपण ऐकलं. शुद्ध आचरण व चांगली वागणूक पाहिजे. आता मंडळी काय होते, बऱ्याच ठिकाणी चर्चा बैठक होते. आता बऱ्याच ठिकाणी ज्या चर्चा बैठक सुरू होते, सेवक येतो, सेविका येतात, सेवक येतो. चर्चा बैठक कधी सुरू असते, कधी सुरू व्हायची असते. सांगणारा सांगत असतो. एक सेवक येतो आणि एका सेवकाजवळ जाऊन बसते. नमस्कार घेऊन घेतो सेवकासोबत आणि जाऊन बसते. आचरण कसे असतात बघा. आपण काय म्हणतो, शुद्ध आचरण, चांगली वागणूक पाहिजे. याच्या अगोदर प्रश्न घेतला होता, वाईट विचार नको, वाईट वागणूक नको. आता काय आलं, काय पाहिजे? चांगलं वागणूक पाहिजे, शुद्ध आचरण पाहिजे. आता एखादा सेवक जर बसला असं हा तिथे जातो, नमस्कार घेतो. काही सेवक, सगळ्यांनाच नाही म्हणत आहे मी, तुम्हाला पण नाही म्हणत आहे, जातो आणि नमस्कारजी म्हणतो आणि बसतो. बसल्यानंतर मध्ये तो म्हणते, कसं का कवालाच का तोही म्हणते, अगा मी मंगानी चाललो का. एखादा म्हणते मी आता चाललो का. अगा त्या सोडा मारून झाला का आज. अगा फलदाण्याला सांगितलं होतो, तो आला होता आज. नाही तर मग म्हणते मग येणार आहे. एक आपली बोलण्याची पद्धत. असं म्हणणार नाही तुम्ही ह्या गोष्टी तिथे जाऊनच करायला पाहिजे. एखादी बाई येते, अहो तुला ते सिरियल पाहिलीस का व, ते नाही का व तिची अशी होती, तर ते तशी सांगते. दुसरी ते का मग तिची त्याच बाजूची सेवकीन का म्हणते, अहो म्हणते लाईटच गेली होती हो म्हणते मंदामंदी, ते सिरियल पाहत होतं फलानी. मंडळी काही स्त्रिया अशा पण चर्चा करतात. काही बाया, अहो तू एकटी झालीस का हो, ती नवरा गिन्ना आला का हो. कॉमेडी नाही करताय, रिअल कंडिशन. काही माणसं आपली पुडी तंबाखूची उघडली, काही खऱ्याची उघडली, काही लोकांना व्यसन आणि उघडला, गप्पा मारलं. चर्चा बैठकी सुद्धा हा प्रकार. तर अशा वागणुकी चर्चा बैठकीमध्ये नको. चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित राहतात. तुम्हाला वाटेल तुम्ही चर्चा बैठकीनंतर बसा, चर्चा करा. तुम्हाला काय या वेळेस चर्चा करायला एक वाटते नाही का. बरंच सारं बोलण्यासारखं होतं. अजून तुम्ही म्हणणार का कॉमेडी करतील पुन्हा, असं हे काही आपला विषय आहे का, कार्यक्रम लांबता होत आहे. मला पण नाही माहित आता किती मिनिटं झाले समोर. तर चर्चा बैठकीसाठी चांगली वागणूक लागते, शुद्ध विचार लागतात, तत्वशब्दनिमाची आचरणाची गरज असते. आणि या माध्यमातून चर्चा बैठकी करता मानवाकडून साप्ताहिक पंधरवड्यातून मासिक मधून 2 तासाची वेळ, शुद्ध आचरण, चांगली वागणूक पाहिजे. याकडे लक्ष सुद्धा. चांगली वागणूक कशी असते, अगोदरच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं. सेवक कसा असावा, सेवक कसा राहायला पाहिजे, शुद्ध वागणूक कशी राहायला पाहिजे, आचरण कसे असायला पाहिजे. पुन्हाही काही भाग येतील त्याच्यामध्ये आपण. ठीक आहे. आपण समोरील आजच्या कार्यक्रमातील प्रश्न क्रमांक 14 आणि ज्ञानरस या पुस्तक क्रमातील 51 चर्चा बैठक ही मानव धर्माची काय आहे. याच्या अगोदर आपण म्हटलं होतं
आलं होतं मधामध्ये प्रश्न आपण घेतलं होतं नाही घेतलं होतं माहित नाही, परंतु आजच्या कार्यक्रमातील प्रश्न क्रमांक 14 आणि ज्ञानदर्श या पुस्तकातील प्रश्न क्रमांक 51. चर्चा बैठक ही मानव धर्माची काय आहे? चर्चा बैठक ही काय आहे? तर चर्चा बैठक ही काय आपण असं म्हटलं होतं, त्याच्यात दोन्ही उत्तर टाकलं होतं. आता प्रश्न आहे चर्चा बैठक ही काय आहे? तर चर्चा बैठक ही मानव धर्माची शाळा आहे. चर्चा बैठक ही काय आहे? तर चर्चा बैठक ही एक भक्ती आहे. चर्चा बैठक ही मानव धर्माची शाळा आहे, आपण असं म्हटलं होतं. आता उत्तर प्रश्न असा आहे चर्चा बैठक ही मानव धर्माची काय आहे? तर चर्चा बैठक ही मानव धर्माची शाळा आहे. फॉर एक्झाम्पल, आपण शिक्षण शिकत असताना, बालवाडीत असताना, पहिला दुसरा तिसरा फायनल ग्रॅज्युएशन वगैरे वगैरे आपण शिक्षण शिकत असताना कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, बालवाड्यामध्ये गेलो. तेथील शिक्षकांनी काय शिकवलं ते आपण शिकलो. जन्म झाल्यानंतर आई वडिलांनी आपल्याला संस्कार दिले, संस्काराप्रमाणे आपल्याला गुरुजींनी आपले संस्कार दिलं आणि आपण आपलं पुढील शिक्षण, पुढील एज्युकेशन जे काही आपल्याला बनायचे होते ते आपण आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये जाऊन आपण शिकलो. याच पद्धतीने आपल्या मार्गामध्ये आल्यानंतर मध्ये मार्गदर्शकाच्या सांगण्यावरून, मार्गदर्शकाच्या केलेल्या मार्गदर्शकावरून, सेवकाच्या मार्गदर्शकावरून आणि महान तेगी वजिमदेवजी यांच्या मार्गदर्शनावरून आपण आपल्या मार्गामध्ये जी चर्चा बैठक होत असते त्या चर्चा बैठकमध्ये गेलो पाहिजे. ही चर्चा बैठक आपली शाळा आहे. इथे आपल्याला संस्कार मिळतात, जसे मुलांना शाळेत मिळते तसे आपल्याला चर्चा बैठकीमध्ये मिळते. म्हणून चर्चा बैठक ही मानव धर्माची, म्हणजे आपला परमात्मा मार्गामध्ये मानव धर्माची एक शाळा आहे. आणि ही शाळा आपली कशी होते, किती तास होते आणि कशी आपण राहायला पाहिजे या ठिकाणी आपण सांगितलं. तसं आपला शिक्षक शिकवतो तर आपण एक लक्ष, एक चित्त, एक ठेवून बसतो. शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेत गेल्यानंतर राष्ट्रीय गीत होत असते, त्याचप्रमाणे आपण आपल्या चर्चा बैठकीत गेल्यानंतर मध्ये आपलं विनंती होत असते, प्रार्थना होत असते. आणि विशेष म्हणजे आपण आपल्या मार्गाविषयी एक प्रतिज्ञा सादर केलेली आहे, संविधान सादर केलेले असते, ते सुद्धा आपण तिथे घेऊ शकता. परंतु या संविधानाची किंवा विनंती प्रार्थना बाबांनी दिलेली आहे. आपण याचा सारांश घेऊन प्रतिज्ञा मार्गाबद्दल आणि संविधान लिहिलेलं आहे. विनंती, प्रार्थना, संविधान आणि प्रतिज्ञाची कुणीही अफरातफर करू नये. जसं आहे तसंच राहू द्या आणि जसं आहे तसं ते आचरणात आणा. तर त्याच पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला चर्चा बैठक ही एक मानव धर्माची शाळा आहे. समोरील प्रश्न आणि आजच्या कार्यक्रमातील शेवटचा प्रश्न आपण घेत आहोत. शेवटच्या प्रश्न आजच्या कार्यक्रमातील प्रश्न क्रमांक 5 आणि ज्ञानदर्श या पुस्तकाक्रमातील प्रश्न क्रमांक 52. ज्यांच्याकडे आपली पुस्तक उपलब्ध असेल ते कार्यक्रमाच्या वेळी आपली पुस्तक ओपन करायची, काही फरक पडत नाही. तिच्याही आढावा आणि याच्या आढाव्यामध्ये तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी लक्षात येतील. चर्चा बैठकीत कोणाला प्राधान्य आहे? चर्चा बैठकीत प्रश्न क्रमांक आजच्या कार्यक्रमातील 5. चर्चा बैठकीत कोणाला प्राधान्य आहे? चर्चा बैठकीत नर नारी यांना प्राधान्य आहे. नर नारी म्हणजे सर्वच आले. चर्चा बैठक ही शाळा आहे आणि शाळेमध्ये कसल्या प्रकारचा भेदभाव असते का? शाळेत कसल्या प्रकारचा भेदभाव नसते. तशाच आपल्या मानव धर्म शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. चर्चा बैठकीत नर नारीला प्राधान्य आहे. बऱ्याच ठिकाणी एका सेवकाने सांगितलं होतं की जनावराला सुद्धा आवड होती, कुत्रा सुद्धा चर्चा बैठकीमध्ये येण्याच्या धडपडीत राहतो. कुत्रा सुद्धा चर्चा बैठकीमध्ये आलाय, त्याचे फॉर एक्झाम्पल होतं, त्याच्या घरच्या पोचलेलं कुत्रं. मग आपण माणसं आहोत, आपण नर आहोत, आपण नारी आहोत. आणि विशेषतः बाहेरच्या लोकांना जेव्हा वाटते की चर्चा बैठक चांगली होते तर मानव धर्माच्या सेवकांना वाटायला पाहिजे की आपली मानव धर्माची चर्चा बैठक होते आणि चर्चा बैठकीत नर नारीला प्राधान्य आहे. म्हणून सर्वच नर नारींना चर्चा बैठकीत प्राधान्य आहे. सर्व नर नारीने चर्चा बैठकीत जाण्याचा प्रयत्न करा. आपल्या मार्गाचे सेवक चर्चा बैठकीमध्ये येतात. बाकीच्या लोकांना वाटलं की मी चर्चा बैठकीत गेलो पाहिजे, तुम्ही सुद्धा जाऊ शकतात. परंतु मादक पदार्थ सेवन न करता, कसल्याही प्रकारचे अशुद्ध वागणुकीने, अविचाराने तुम्ही जाऊ शकत नाही. तुमच्यामध्ये तत्वशब्द नियमाचे गुणधर्म असतील, इतर लोकांमध्ये, इतर धर्माच्या लोकांमध्ये तत्वशब्दनेचे गुणधर्म असतील तर नक्की ते आपला चर्चा बैठकीच्या त्यांना जर लाभ होत असेल तर ते घेऊ शकतात. काही बंधन नाही, कारण सत्संग आहे. परंतु बाकीचे लोक येत नाहीत, सार्वजनिक कार्यक्रम होत असतात त्या ठिकाणी बसत असतात, तो प्रश्न वेगळा. म्हणून आपल्या गावामध्ये होणाऱ्या चर्चा बैठकीमध्ये किंवा इतर चर्चा बैठकीत, कोणतीही चर्चा बैठकीत कोणाला प्राधान्य असते? चर्चा बैठकीत नर नारी यांना प्राधान्य असते. नर नारी यांना प्राधान्य असते. तर मंडळी, या प्रकारचे आपण या ठिकाणी आज 5 प्रश्न घेतलेत.
या 5 प्रश्नाचं सादरीकरण आणि संक्षिप्त चर्चा झालेली आहे. कालचा कार्यक्रम बऱ्याच सेवकांनी विशेष स्वरूपात ऐकून घेतला. परवाचे पण कार्यक्रम खूप सर्वांनी बऱ्याच म्हणजे मिनिटांमध्ये ऐकून घेतलेला आहे. तर मंडळी, आपण अशा सोबत आजचा कार्यक्रम या ठिकाणी थांबवत आहोत. काल काही प्रश्न घेतला होता, आज काही एक विशेष प्रश्न घेऊ. परमात्मा एक मार्गामध्ये स्त्रियांसाठी कोणता नियम दिलेला आहे? आजच्या कार्यक्रमातील प्रश्न, त्याचे उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पाठवा. आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण हा प्रश्न पुन्हा येऊ शकतो, तरी आपण त्याला कंटिन्यू कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. परंतु स्त्रियांसाठी कोणता आपल्या मार्गात परमात्मा मार्गात स्त्रियांसाठी कोणता नियम दिलेला आहे, याचे उत्तर कॉमेंट्स बॉक्स, टेक्स्ट बॉक्स, व्हॉट्सअप, शक्यतो भ्रमणद्वारे रिसीव झाल्यास त्या माध्यमातून आणि पोस्टल माध्यमातून आपण आपल्या सोयीनुसार जो काही आपला माध्यम असेल त्या माध्यमातून आपण आपला सदर प्रश्नावरती चर्चेवरती आपण आपलं उत्तर मार्गदर्शन आपण पाठवू शकता. परमात्मा एक मार्गात स्त्रियांसाठी कोणता नियम दिलेला आहे? तर मंडळी, कालच्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या सेवकांनी कालचा कार्यक्रम ऐकून घेतला, प्रतिसाद दिला, कॉमेंट्स केलं, सहकार केलं, याबद्दल सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांना नमस्कार. आणि आजच्या कार्यक्रमाच्या सादरीकरणात आपण सेवकांनी सहकार्य केलं आणि सादरीकरणात काही चुका झाल्यास त्याबद्दल मी सर्वांना भगवान बाबा हनुमानजी मानती गजुमदेवजी मातोश्री वाराणसी यांना माफी मागतो. सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांना माफी मागतो आणि वाणीला इथंच विराम देतो. सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांना नमस्कार.